MA सेकंड पॉलिटिकल सायन्स सेमिस्टर 3 मॉडर्न पॉलिटिकल थॉट आधुनिक राजकीय विचार. मी श्रीमती पगार अर्चना, सहाय्यक प्राध्यापक. आज आपण महात्मा गांधी यांच्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. महात्मा गांधी हे आदर्शवादी व युगप्रवर्तक नेते होते. ते प्रामुख्याने अध्यात्मवादी व मानवतावादी विचारवंत म्हणून ओळखले जातात. धर्म आणि राजकारण यांचा सुंदर समन्वय साधून त्यांनी राजकारणाला व्यावहारिक अशी अध्यात्मवादी दृष्टी दिली. मानवता हा त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू असून मानव मुळातच चांगला असतो यावर त्यांची श्रद्धा होती. साध्य आणि साधन सुचिता हा त्यांच्या विचारांचा महत्त्वपूर्ण गाभा असून अन्यायाचा प्रतिकार सत्य, अहिंसा व सत्याग्रहाच्या मार्गाने करता येतो हे त्यांनी आपल्या विचार व कृतीतून दाखवून दिले. त्यांनी आपले विचार निरनिराळ्या व परिस्थितीनुरूप मांडले असून आपल्या विचारांना परिपूर्ण न मानता जीवनाचा एक सिद्धांत म्हणून त्यांना स्थान मिळवून दिले. जीवन परिचय. मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 काठेवाडमधील पोरबंदर येथे झाला. बालवयात व उच्च शिक्षण घेत असताना त्यांच्यावर त्यांची आई, जी अतिशय धार्मिक होती, त्याचा तसेच धार्मिक ग्रंथाचा प्रभाव पडला. त्यांच्यावर झालेल्या या संस्कारातून त्यांच्या विचारांची दिशा निश्चित झाली होती. 1877 मॅट्रिक झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. 1891 बॅरिस्टरची पदवी संपादन करून भारतात परतल्यावर त्यांनी वकिली सुरू केली. 1893 एका खटल्याच्या संदर्भात ते दक्षिण आफ्रिकेत गेले. दक्षिण आफ्रिकेत असताना तेथील भारतीयांवर रंगभेदाच्या कारणावरून होत असलेला अत्याचार पाहून त्यांनी तो सोडवण्यासाठी तेथे नाताळ इंडियन काँग्रेसची स्थापना केली. तेथे ते जवळपास 20 वर्ष होते. सत्य, अहिंसा या मार्गाचा अवलंब त्यांनी प्रथम तेथेच केला. भारतीय इतिहासातील 1920 ते 1947 पर्यंतचा कालखंड हा गांधीयुग म्हणून ओळखला जातो. त्यांना लोक आदराने बापू म्हणत. स्वातंत्र्य आंदोलनातील कार्यामुळे त्यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी असे संबोधण्यात येते. गांधीजींवरील प्रभाव व त्यांची ग्रंथरचना. गांधीजीवर त्यांच्या आईचा तसेच धार्मिक ग्रंथातील भगवद्गीता, रामायण, महाभारत, बायबल, बौद्ध इत्यादी ग्रंथांचा प्रभाव होता. त्याचप्रमाणे रस्किन, थोरो, टॉलस्टॉय, लोअसे, कॉन्फ्युअस आणि कवी रामचंद्रजी यांच्या विचारांचा तसेच न्यू टेस्टामेंट, सर्मन ऑन दी माउंट, अन टू दी लास्ट, द किंगडम ऑफ गॉड इज विदाइन यू या ग्रंथाचा प्रभाव होता. गांधीजी हे सृजनशील नेते होते. त्यांनी वेळोवेळी विचार व्यक्त केले असून त्यांचा एक भाग म्हणून यंग इंडिया व हरिजन या वृत्तपत्रातून त्यांनी लेख लिहिलेत. याशिवाय त्यांचे प्रमुख ग्रंथ म्हणून हिंदू स्वराज, गीताबोध, आत्मचरित्र, सत्याचे प्रयोग, माझे समकालीन, सर्वोदय, ब्रह्मचर्य, राष्ट्रवाणी, मंगलप्रधान, ग्रामसेवा खादी, आत्मशुद्धी, गीताई, नीतिधर्म, आरोग्याची गुरुकिल्ली, सत्याग्रह, आश्रमवासियांकडून अनासक्ती योग, रामनामाचे महत्त्व, रचनात्मक कार्यक्रम इत्यादी ग्रंथ. सत्य व अहिंसेसंबंधी विचार. ट्रूथ अँड नॉन व्हायलन्स. गांधीजी हे एक आदर्शवादी व अध्यात्मवादी विचारवंत होते. त्यांचा पिंड प्रयोगशील साधकाचा होता. त्यांच्यावर हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, जैन इत्यादी धर्मातील शिकवणीचा प्रभाव होता. भगवद्गीता, रामायण, महाभारत, बायबल तसेच बौद्ध धार्मिक ग्रंथ इत्यादी ग्रंथांनी त्यांच्या मनावर संस्कार केले होते. त्यातून त्यांनी प्रेरणा घेतली. त्यांची परमेश्वरावर नितांत श्रद्धा होती. परमेश्वर प्राप्तीसाठी त्यांनी मनुष्याच्या शुद्ध आचरणाला महत्त्वाचे मानले. शुद्ध आचरणासाठी त्यांनी आपल्या विचार व कृतीत सत्य आणि अहिंसा या तत्त्वांना महत्त्वाचे स्थान दिले. सत्य आणि अहिंसा ही गांधी विचारांची मूलतत्वे आहेत. गांधीजींचा माणसाच्या चांगुलपणावर व त्यातील माणुसकीवर विश्वास होता. म्हणून त्यांनी आपल्या विचार व कृतीने हिंसेच्या विरुद्ध अहिंसेने, असत्याविरुद्ध सत्याने
व अन्यायाविरुद्ध न्यायाने लढा दिला. गांधीजींनी माणसाचे आचरण शुद्ध करण्यासाठी तसेच व्यक्ती आणि समाज यांची आध्यात्मिक, बौद्धिक व नैतिक प्रगती होण्यासाठी सत्य व अहिंसेच्या तत्त्वांना सर्वाधिक प्राधान्य दिले. सत्य. गांधीजींची सत्यावर नितांत श्रद्धा होती. सत्य हाच गांधीजींच्या विचारांचा पाया होता. व्यक्ती तसेच समाजाला नैतिक बनवण्यासाठी त्यांनी सत्याचा आग्रह धरला. त्यांच्या मते सत्य हा अहिंसेचा मूलभूत घटक आहे. सत्याशिवाय कोणतेही तत्त्व पूर्ण होत नाही. सत्य हा गांधीजींच्या विचारांचा आत्मा आहे. सत्याशिवाय जगाचे कल्याण होऊ शकणार नाही. सत्य म्हणजेच परमेश्वर असून तो नैतिक मार्गदर्शनाचेच काम करतो. सत्य आणि परमेश्वर यांचा संबंध ते स्पष्ट करतात. त्यांच्या मते सत्याचे पूर्ण आकलन होणे म्हणजे स्वतःचे व स्वतःच्या भवितव्याचे पूर्ण ज्ञान होणे आणि त्यालाच गांधी जीवनाचे पूर्णतत्व म्हणतात. गांधीजींनी सत्याचे 2 प्रकार सांगितले आहेत. त्यामध्ये एक म्हणजे सापेक्ष सत्य व दुसरे म्हणजे निरपेक्ष सत्य. सापेक्ष सत्य. गांधीजींच्या मते व्यक्ती किंवा परिस्थितीनुसार बदलत जाणाऱ्या सत्यास सापेक्ष सत्य म्हणावे. पण सापेक्ष सत्य हे पूर्ण सत्य नसते. मात्र सापेक्ष सत्याच्या साहाय्याने निरपेक्ष सत्याप्रत पोहोचता येते. निरपेक्ष सत्य. निरपेक्ष सत्य हे शाश्वत व अंतिम असून सत, चित, आनंद यांचा सुंदर संगम म्हणजेच निरपेक्ष सत्य. यालाच गांधीजी ईश्वर असेही म्हणतात. गांधीजींच्या मते निरपेक्ष सत्य हे श्रेष्ठ दर्जाचे सत्य असून निरपेक्ष सत्याकडे मनुष्याला जावायचे असेल तर त्याला नैतिक व आध्यात्मिक प्रक्रियेतून जावे लागते. निरपेक्ष सत्यामुळे व्यक्तीचा नैतिक विकास होऊन व्यक्तीला परमेश्वराचा साक्षात्कारही होईल. गांधीजींच्या मते निरपेक्ष सत्य हे सर्वश्रेष्ठ सत्य असल्यास कोणत्याही परिस्थितीत त्याचे पालन झाले पाहिजे. सापेक्ष सत्याच्या बाबतीत होणाऱ्या चुका लक्षात घेऊन निरपेक्ष सत्याकडे जाण्याचा मार्ग मोकळा होत असतो. सत्याचे पालन कोणत्याही परिस्थितीत कोणतीही किंमत देऊन केले पाहिजे. गांधीजींच्या मते सत्याचा अर्थ म्हणजे सर्वांवर प्रेम, सर्वांची सेवा व आध्यात्मिक एकता प्राप्त करणे होय. व्यक्तीने आपल्या वृत्ती व कृतीने सत्य स्वीकारले पाहिजे. सत्य म्हणजे सर्वोच्च प्रेम, सर्वोच्च दया व सर्वोच्च आत्मबलिदान होय. म्हणून सत्याची प्राप्ती होण्यासाठी धैर्य, विवेक, आत्मविश्वास, त्याग इत्यादी गुण अंगी बनवणे आवश्यक आहेत. सत्याचे पालन करताना चुका मान्य करणे, त्या दुरुस्त करणे, स्वतःवर नियंत्रण प्रस्थापित करणे, अहिंसेचा स्वीकार करणे, तसेच न्याय व योग्य सामाजिक संबंध प्रस्थापित करणे आवश्यक असते. त्याद्वारे सत्याची प्राप्ती होण्यास मदत होते. पक्षपात करणे, खोटे बोलणे, तसेच छळ, कपट, उद्धटपणा, विश्वासघात आणि संघर्ष निर्माण करणे हे सत्याच्या मार्गातील अडथळे आहेत. म्हणून गांधीजींनी विचारात सत्याला अतिशय महत्त्व दिलेले आहे. गांधीजींनी अहिंसेपेक्षाही अधिक भर दिला आहे. त्यांच्या मते सत्य ही अंतरात्म्याची शक्ती आहे. त्यामुळे एक वेळ मी सत्यासाठी अहिंसेचा त्याग करायला तयार होईल, पण सत्य म्हणजेच परमेश्वर असल्यामुळे अहिंसेसाठी सत्तेचा त्याग करणार नाही. गांधीजींनी आपल्या विचारात सत्याला सर्वश्रेष्ठ स्थान देऊन सत्याच्या साहाय्याने ते समाजात अन्याय व अधर्म दूर करून न्याय प्रस्थापित करू पाहतात. त्यांच्या मते विश्वाच्या बुडाशी असणारे सनातन तत्त्व म्हणजे सत्य असून सहस्र सूर्य एकत्र केले तरी सत्याची बरोबरी साधणे अशक्य आहे. अहिंसा. सत्या इतकेच गांधीजींनी आपल्या तत्त्वज्ञानात अहिंसेला महत्त्व दिले आहे. त्यांच्या मते सत्य व अहिंसा या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. सत्याप्रमाणेच अहिंसा हा आत्म्याचा गुण आहे. अहिंसेच्या मार्गाने सत्याप्रत जाता येते. सत्य हे साध्य असून ते प्राप्त करण्यासाठी अहिंसा या साधनाचा ते वापर करतात. गांधीजींनी सत्य आणि अहिंसेला आत्म्याच्या 2 शक्ती मानल्या असून अहिंसेला ते आत्मिक शक्ती मानतात.
इतरांना शारीरिक त्रास न देणे, रक्तपात न करणे इतक्या मर्यादित अर्थाने गांधीजींना अहिंसेचा अर्थ अभिप्रेत नव्हता, तर क्रोध आणि स्वार्थासाठी तसेच दुसऱ्याला दुखापत करण्याच्या हेतूने इजा करणे, दुसऱ्याचे मन दुखवणे याला ते हिंसा मानतात. गांधीजींनी अहिंसेचा अर्थ पृथ्वीच्या पाठीवरील वस्तुमात्राला तसेच प्राणीमात्राला विचाराने, शब्दाने तसेच कृत्याने संभवणारे दुखापत टाळणे असं स्पष्ट केला असून अशा प्रकारच्या कृतीपासून शरीराने व मनाने दूर राहणे म्हणजेच अहिंसा असं स्पष्ट केलेलं आहे. गांधीजी अहिंसेला केवळ स्वप्नवत भावना न मानता मनुष्याच्या अंतःकरणात आणि नैतिक प्रवृत्तीत असलेला एक कार्यप्रमाण गुण मानतात. त्यांच्या मते अहिंसा म्हणजे प्रेमाचा प्रतिशब्द असून प्रेमात ज्या ज्या गुणांचा समावेश होतो ते सर्व गुण अहिंसेत अंतर्भूत असतात. दुसऱ्याच्या हितासाठी स्वतःच्या त्रासाची अगर कष्टाची पर्वा न करता झटणे म्हणजे अहिंसा होय. गांधीजींनी अहिंसेत अकरणात्मक बाजूचाच विचार न करता विधायक बाजूंचाही म्हणजेच सकारात्मक बाजूंचाही विचार करण्याला प्राधान्य दिले आहेत.